Welcome students, welcome to the Netizens Foundation Academy Latur. So our topic is going on for the 10th class is number system, that is real numbers. So yesterday we have seen about the square root of the irrational numbers. So next topic related about that is the same type of problems of that thing. त्याच टाईपचे आपल्याला सेम प्रॉब्लेम बघायचे आहेत आज पण त्याच्यामध्ये थोडासा चेंज आहे, थोडासा व्हरायटीमध्ये चेंज आहे. जे आपण काल जी व्हरायटी बघितली होती, काल आपण व्हरायटी बघितली होती की अशा टाईपचे जर प्रॉब्लेम्स दिले, समजा स्क्वेअर रूटच्या मध्ये 4+2√3 आला असेल, 4+2√3 आला असेल. काल आपण या टाईपचे प्रॉब्लेम बघितलेत. काल मी लाईव्ह स्ट्रीमिंगला पण मी त्यावेळेस होतो, लाईव्ह चॅट करण्यासाठी मी प्रेझेंट होतो, बट डाऊट काही विचारलेले नाही आहेत. सो त्यामुळं मी जास्त काही कालचं रिवाईज करणार नाही, थोडा बहुत टॉपिक रिवाईज करतो. ज्यांना कुणाला डाऊट आहेत ते ज्यावेळेस स्ट्रीमिंगमध्ये व्हिडिओ येईल त्यावेळेस लाईव्ह चॅटमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स टाकू शकतात, जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमचे. किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग झाल्याच्या नंतर जो व्हिडिओ आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग संपला आपला, समजा 7:15ला व्हिडिओ हा रिलीज होतोय, तर 7:15 ते 7:45पर्यंत हा व्हिडिओ चालेल. 7:45च्या नंतर पण तुमचा व्हिडिओ अवेलेबल असेल यूट्यूबवरती. तर स्ट्रीमिंग लाईव्ह पण लाईव्ह चॅट असणार नाही तिथं. तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये कर्सर खाली घेतल्याच्या नंतर खाली कमेंट्स आहेत, तिथं पण तुम्ही डाऊट विचारू शकता, जेणेकरून मला ते डाऊट मला कधीही दिसतात. लाईव्ह चॅटचे डाऊट फक्त मला लाईव्ह आल्याच्या नंतरच दिसतील, नंतर दिसणार नाही. पण तुम्ही जर लाईव्ह चॅट झाल्या, स्ट्रीमिंग झाल्याच्या नंतर जर तुम्ही यूट्यूबच्या खाली जर तुम्ही तुमचे डाऊट विचारले, तर ते मी 24 घंट्यामध्ये ते कधीही मी डाऊट ते पाहू शकतो. सो माझा रेफरन्स असेल, माझं तुम्हाला आव्हान असेल की जो काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही स्ट्रीमिंग झाल्याच्या नंतर जो यूट्यूबचा व्हिडिओ आहे त्याच्या याच्यामध्ये टाका, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. लाईव्ह चॅटमध्ये फक्त लाईव्ह चॅटमध्ये आल्यासच कमेंट्स दिसतात, नंतर दिसत नाहीत. त्यासाठी लाईव्ह चॅटमध्ये कमेंट केला ठीक आहे, तिथं पण करा. पण स्ट्रीमिंग झाल्याच्या नंतर 1 तासाच्या नंतर जवळपास 9 वाजता, रात्री 8:30-9 वाजता तो व्हिडिओ जो आहे आजच्या क्लासचा, तो व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल असेल आपला. तर त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता. सो काल तर काही क्वेश्चन विचारले नाही आहेत, तरी पण मी थोडासा हा पार्ट रिवाईज करतोय. काल आपण कोणता पार्ट बघितला, तर काल आपण इरॅशनल नंबरचा स्क्वेअर रूट काढायचं बघितले, ते पण शॉर्टकट्स मेथडनी. तर या नंबरचा स्क्वेअर रूट जो आहे, हे इरॅशनल आहे, हा इरॅशनल नंबर आहे टोटल. तर या नंबरचा स्क्वेअर रूट जर काढायचा असेल तर आपला फर्स्ट ट्राय असला पाहिजे, फर्स्ट आपली पॉसिबिलिटी असली पाहिजे चेक करण्यासाठी की या आतल्या जो इरॅशनल नंबर आहे, या इरॅशनल नंबरला ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये आणता येईल का. जर हा आतमधला नंबर ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिता आला, हा जो नंबर या नंबरला, हा नंबर जर मला ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिता आला, ब्रॅकेटच्या स्क्वेअर म्हणजेच काय, म्हणजेच हा नंबर या नंबरला ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये कधी लिहिता येईल, तर हा नंबर काय असला पाहिजे, a² + b² + 2ab, किंवा हा नंबर जो दिलेला आहे स्क्वेअर रूटच्या मध्ये a² + b² - 2ab, हा जो स्क्वेअर रूटच्या मध्ये दिलेला नंबर आहे तो एक तर a² + b² + 2ab च्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. जर या फॉर्मॅटमध्ये असेल तर मी त्याला a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो, किंवा आतमध्ये दिलेला नंबर a² + b² - 2ab च्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये असेल तर a - b चा स्क्वेअर लिहू शकतो आपण, या फॉर्मॅटमध्ये असेल तर a + b चा स्क्वेअर लिहू शकतो. सो मी काल याला सांगितलं होतं कसे फॅक्टर पाडले होते. 2 तर साईडला निघून गेला, ही टर्म आहे ab ची टर्म, ab ची टर्म याचे फॅक्टर्स दोन, ज्यांचा स्क्वेअर करून ऍड केल्यास 4 यायला पाहिजे. सो एक फॅक्टर √3, एक फॅक्टर 1, या दोघं √3 × 1 केल्यास √3 येईल, पण यांचा स्क्वेअर केला √3 चा स्क्वेअर 3, 1 चा स्क्वेअर 1, 3 + 1 दॅट इज 4. सो स्क्वेअर करून ऍड केल्यास 4 येतोय. दॅट मीन्स मिडल टर्म पॉझिटिव्ह पण आहे, दॅट मीन्स हा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो मी याच्या ठिकाणी आपला a झाला √3, b झाला 1, तर मी याच्या ठिकाणी लिहू शकतो √3 + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि आन्सर येऊन जाईल √3 + 1. क्लिअर आहे. सो मी काल या टाईपचे बरेचसे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. जर इथं 2 नसेल तर ऍडजस्टमेंट करायचे, न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करायचे कम्प्लीट, आणि पूर्ण डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करायचे. आणि 2 ची ऍडजस्टमेंट झाल्याच्या नंतर जो 2 चा कोएफिशियंट असेल, जो रॅडिकलची टर्म आहे, नेहमी लक्षात ठेवा, जी रॅडिकलची टर्म आहे ती रॅडिकलची टर्म ही तुमची मिडल टर्म असेल, दॅट इज 2ab ची टर्म असेल. आणि त्यामधून जर 2 साईडला काढला तर हे राहिलेली जी टर्म असेल ती ab ची टर्म असेल, आणि त्याचे फॅक्टर असे पडायचे की त्या जे फॅक्टर्स येतील दोन, त्या दोन फॅक्टरचा स्क्वेअर केल्यानंतर सम हा काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट नंबर जो साईडला दिलेला आहे. क्लिअर आहे. सो अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आपण काल बघितलेत.
तर आपल्याला याच टाईपचे थोडेसे चेंज असलेले प्रॉब्लेम्स आज आपल्याला बघायचे, याच टाईपचे स्क्वेअर रूट काढायचे प्रॉब्लेम्स बघूयात, याच्यावरती डिपेंड असलेले. सो फर्स्ट प्रॉब्लेम क्वेश्चन, if x equal to root 3 by 2, find root of 1 plus x upon 1 upon root of 1 plus x plus root of 1 minus x upon 1 minus root of 1 minus x. अशा टाईपचा प्रॉब्लेम आहे आपला. x ची व्हॅल्यू दिलेली, याची या x ची व्हॅल्यू या सगळ्यामध्ये पुट करायची आणि आन्सर काढायचे. सो मुलं लगेच ट्राय करायला जातील की सर हे एक्सप्रेशन खूप मोठं दिसतंय, वरती रॅशनल आहे खालती रॅशनल आहे, आपण याला रॅशनलाइज करू आणि ते एक्सप्रेशनला लहान करू आणि मग x ची व्हॅल्यू पुट करू, हे खूप जणांचं म्हणणं असेल. पण बघा, जर तुम्ही याला रॅशनलायझेशन जरी केलात आणि या पूर्ण टर्मला जरी सॉल्व्ह केलात तर तुम्हाला लाईक टर्म्स भेटणार नाहीत आणि काहीही कॅन्सल होणार नाही. का असं का म्हणतोय मी परत सांगतो, जर मी या फर्स्ट टर्मला रॅशनलाइज केलं आणि या सेकंड टर्मला पण रॅशनलाइज केलं आणि जर सॉल्व्ह केलं तर टर्म्स कॅन्सल होणार नाहीत. याच्यासाठी सांगतोय टर्म्स कॅन्सल होणार नाहीत, कारण की रूट ऑफ 1 मायनस एक्स आणि रूट ऑफ 1 प्लस एक्स हे दोन्ही पण डिफरंट टर्म्स आहेत. याच्या रूट मधली व्हॅल्यू वेगळी आहे, याच्या रूट मधली व्हॅल्यू वेगळी आहे. हे लाईक टर्म्स जर असले असते तर यांच्यामध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट झाला असता आणि आपल्याला फर्दर सॉल्व्ह करता आलं असतं. पण याच्यामध्ये लाईक टर्म्स नाही आहेत, रूटच्या मध्ये लाईक टर्म्स नाही आहेत, हे सेम व्हेरिएबलची सारखं ट्रीट करत नाहीये, त्यामुळं यांच्यामध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट होऊ शकत नाही, म्हणून टर्म्स कॅन्सल होणार नाहीत. त्यामुळे रॅशनलायझेशन करून सॉल्व्ह करण्यात काहीही अर्थ नाहीये. जर लाईक टर्म्स इकडली या साईडची टर्म आणि या साईडची टर्म जर रूटच्या मधल्या टर्म्स जर रॅडिकल सेम असले असते, रॅडिकलच्या मधल्या टर्म जर सेम असल्या असत्या तर मी त्यांच्या कोएफिशियंटची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून त्यांना सिम्प्लिफाय करून एकदम या मोठे एक्सप्रेशन दिसतंय त्याला ऍड किंवा सबट्रॅक्ट करून मी त्याला स्मॉलेस्ट एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट केलं असतं आणि आपल्याला व्हॅल्यू पुट करून आन्सर काढला असतं. बट इथं रॅडिकलच्या टर्म डिफरंट आहेत म्हणून रॅशनलायझेशन करून याला लहान करता येणार नाही. त्यापेक्षा बेटर वे असेल आपला की ही x ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करा आणि सॉल्व्ह करून घ्या. ही आलेली x ची व्हॅल्यू डायरेक्ट या एक्सप्रेशन मध्ये पुट करा आणि सॉल्व्ह करून घ्या, जे येईल त्या तुमचं आन्सर असेल. सो बघूयात वन बाय वन. सो अगोदर आपल्याला या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये रूट 1 बाय एक्स दिसतोय आणि रूट 1 मायनस एक्स दिसतोय, बाकी तर काहीच नाही. रूट 1 बाय एक्स दिसतोय या ठिकाणी फर्स्ट टर्म मध्ये 2 वेळेस रूट 1 बाय एक्स आलाय, सेकंड टर्म मध्ये 2 टाइम्स रूट 1 मायनस एक्स आलाय. सो मी काय करतो, रूट या पूर्ण रूट ऑफ 1 बाय एक्स ची व्हॅल्यू सेपरेट करतो, या कंप्लीट रूट ऑफ 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू सेपरेट करतो आणि सेपरेट काढलेल्या व्हॅल्यूज मग याच्यामध्ये पुट करून आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. सो मी तेच करणार आहे. सोल्युशन रूट ऑफ 1 plus x is equal to root of 1 plus root 3 by 2. याली आपली व्हॅल्यू. सो याला सॉल्व्ह करूयात. क्रॉस मल्टिप्लाय केला आतमध्ये 2 into 1 2 plus root 3 divided by 2. सो मी याला सॉल्व्ह करतो आता खाली. जर आता इथं मला आता हा रूट आहे, आता आपल्याला परत काय कालचा टाईपचा प्रॉब्लेम झाला, आता याच्या पुढून प्रॉब्लेम कालच्या टाईपचा. इथपर्यंत आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता एवढाच नवीन प्रॉब्लेम होता. मी काय चेक केलं की रूट मधल्या व्हॅल्यूज काढायचे. सो मी याची व्हॅल्यू सेपरेट काढतोय आणि रूट ऑफ 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू सेपरेट काढतोय. तर मी अगोदर याची व्हॅल्यू काढतोय, याची व्हॅल्यू काढता इथं क्रॉस मल्टिप्लाय केला, हा आला कालच्या टाईपचा प्रॉब्लेम की ह्या आतमध्ये इरेशनल नंबर आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे. सो माझा फर्स्ट ट्राय मी जे तुम्हाला म्हणला होता आता आपण क्लासच्या स्टार्टिंगला की आतमधल्या नंबरला ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये आणा. आता आतमधल्या नंबरला जर कुठल्या तरी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये आणायचं असेल तर आतमधली जी टर्म आहे त्यामध्ये 3 टर्म्स असल्या पाहिजेत, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. सो इथं रॅडिकलच्या साईडला 2 दिसत नाहीये. सो मला काय करावं लागेल, न्यूमरेटर मध्ये रॅडिकलच्या साईडला 2 आणण्यासाठी कम्प्लीट न्यूमरेटर आणि कम्प्लीट डिनॉमिनेटरला 2 ने, न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. का बरं, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शनला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्या फ्रॅक्शन मध्ये काही चेंज होत नाही. सो मी वरती पण 2 ने मल्टिप्लाय करतो, 2 इन ब्रॅकेट 2 प्लस रूट 3, खाली पण 2 ने मल्टिप्लाय करतो. सो वरती आला 4 प्लस 2 रूट 3, खाली आला 4. सो आता चेक करून बघू शकता, मी आताच 4 प्लस 2 रूट 3 लिहून दिलं होतं. मी याला या साईडला सॉल्व्ह करतो. 4 प्लस 2 रूट 3, तर ही झाली आपली ए बी ची टर्म. याचे 2 फॅक्टर्स ज्यांचा स्क्वेअर करून ऍड केला 4 यायला पाहिजे, दॅट इज रूट 3 इंटू 1. सो यानी ए बी हा असेल आपला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर.
दॅट इज √3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर दॅट इज 3 प्लस 1 दॅट इज 4 येतोय आपला. म्हणजेच ही जी टर्म आहे 4 ते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ला रिप्रेझेंट करते आणि 2 ॲज इट इज आहे आणि ab ची टर्म पुन्हा रिप्रेझेंट करते √3 ला. म्हणजे हा सगळा टाईप कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतोय a प्लस बी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab च्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आहे प्रेझेंट आतमध्ये. सो याला मला काय लिहिता येईल a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आपला a कोण असेल √3 आणि b कोण असेल 1. सो मी याला लिहू शकतो रूट ऑफ √3 प्लस 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 4. सो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. वरती येईल √3 प्लस 1 4 चा पण स्क्वेअर रूट आहे तर 4 चा स्क्वेअर रूट 2. ही आली रूट ऑफ 1 प्लस x ची व्हॅल्यू. स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर व्हॅल्यू येईल √3 प्लस 1 बाय 2. इम्पॉर्टंट आहे ही स्टेप. ह्या स्टेपवरून ही स्टेप काढणे. या स्टेप हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की 4 प्लस 2 √3 ला ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये कसं आणलं. तर मी काल सांगितल्यासारखं सिमिलरली इथं 2 नव्हता. इथं 2 नव्हता म्हणून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय केलं. सो 2 आल्याच्या नंतर √3 ला ab 2ab ची टर्म आहे तर 2 साईडला गेली तर राहिलेला पार्ट कोणता असेल फक्त ab चे असे फॅक्टर पाडा की साईडला 4 यायला पाहिजे. सो म्हणजे मी परफेक्ट स्क्वेअर बनवण्याचा प्रयत्न करतोय आहे का. सो √3 × 1 सो √3 × 1 यांचं मल्टिप्लिकेशन √3 येते आणि स्क्वेअर करून ऍड केल्यास म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर केल्यास 4 येते. √3 चा स्क्वेअर 3 1 चा स्क्वेअर 1 म्हणजेच ही टर्म a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि ही टर्म 2ab आहे. सो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो a प्लस b काय असेल √3 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हा कॅन्सल होऊन जाईल 4 चा स्क्वेअर रूट 2 येईल. सिमिलरली मी रूट ऑफ 1 मायनस x साठी पण सॉल्व्ह करू शकतो. सो मी तेच सॉल्व्ह करतोय. नाव रूट ऑफ 1 minus x is equal to root of 1 minus √3 by 2 is equal to root of क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 minus √3 upon 2. परत मला √3 च्या साईडला 2 दिसत नाही म्हणजे परत न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय करणार आणि डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करणार. सो बघूया 2 into 2 minus √3 upon 2 into 2. 4 minus √3 upon 4. 4 minus 2 √3 upon व्यवस्थित लिहितो. याला परत हा मिडल टर्म निगेटिव्ह आहे आणि मिडल टर्म जर निगेटिव्ह असेल इथे मिडल टर्म पॉझिटिव्ह होती म्हणून a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. इथे मिडल टर्म निगेटिव्ह आहे म्हणून a आणि b तर तोच राहील कारण की नंबर तेच आहेत फक्त मिडल टर्म निगेटिव्ह आल्यामुळे a मायनस b चा स्क्वेअर होईल. सो दॅट इज जी मोठी नंबर आहे तो अगोदर लिहा √3 चा स्क्वेअर 1 पेक्षा ग्रेटर येतो मग √3 ची व्हॅल्यू अगोदर -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या मध्ये आणि खाली 4. सो स्क्वेअर रूट कॅन्सल दॅट इज वरती √3 - 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. ही आली व्हॅल्यू कशाची √1 मायनस x ची व्हॅल्यू हे 1 हे 2. सो ह्या आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज आता क्वेश्चन मध्ये पुट करा आणि आन्सर काढून घ्या. सो देअरफॉर रूट ऑफ 1 प्लस x अपॉन 1 प्लस रूट ऑफ 1 प्लस x प्लस रूट ऑफ 1 मायनस x अपॉन 1 मायनस रूट ऑफ 1 मायनस x याच्या इक्वल मध्ये रूट ऑफ 1 प्लस x दॅट इज √3 प्लस 1 डिवायडेड बाय 2 या कंप्लीटच्या डिवाइड मध्ये 1 प्लस या रूट ऑफ 1 प्लस x ची व्हॅल्यू परत √3 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस रूट ऑफ 1 मायनस x दॅट इज √3 मायनस 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस रूट ऑफ 1 मायनस x ची व्हॅल्यू परत √3. आता चेक करा मायनस केल्याच्या नंतर इथं 1 मायनस रूट ऑफ 1 मायनस x जर हा जो मायनस साइन दिसतोय तुम्हाला इथं हा मायनस साइन या रूट ऑफ 1 मायनस x ची जी व्हॅल्यू आहे हा जो मायनस साइन आहे या रूट ऑफ 1 मायनस x ची जी पण व्हॅल्यू आहे जर दोन टर्म्स मध्ये असेल तर ती मायनस जे साइन आहे बाहेरचं हे मायनस साइन या रूट ऑफ 1 मायनस x च्या व्हॅल्यू मध्ये जर दोन टर्म्स असतील त्या दोन्ही टर्म्सच्या साइनला तो मायनस साइन मल्टिप्लाय करणार आहे कारण की हा जो मायनस साइन आहे हा कंप्लीट या व्हॅल्यूला मल्टिप्लाय आहे कंप्लीट रूटला मल्टिप्लाय आणि रूटची जी काही व्हॅल्यू येईल रूट ऑफ 1 मायनस x ची जी पण व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूच्या प्रत्येक टर्मला
2 टर्म्स असतील, 3 टर्म्स असतील, 4 टर्म्स असतील, त्या प्रत्येक टर्मला कशाने मल्टिप्लाय करायचे, मायनसने. सो इथं रूट ऑफ 1 मायनस एक्सची व्हॅल्यू 2 टर्म्स मध्ये, न्यूमरेटर मध्ये 2 टर्म्स आहेत दिसते, फर्स्ट टर्म सेकंड टर्म. जर 2 टर्म्स आहेत तर त्या दोन्ही टर्म्सला मायनसने मल्टिप्लाय करायचं, म्हणून मी इथं काय करतो, ब्रॅकेट रूट 3 मायनस 1 अपॉन 2, त्यासाठी मी इथं ब्रॅकेट केला. कारण की इथं जर प्लस असला असता, प्लस असताना बघा इथं मी ब्रॅकेट केलेलं नाहीये, कारण की प्लसने मल्टिप्लाय केल्यास त्या टर्म्सच्या साइन मध्ये काहीही चेंज होत नाही, ऍज इट इज राहतात, काहीच चेंज होत नाही. बट मायनसनी जर मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक टर्मचे साइन अपोजिट होतात, मायनस असलेला प्लस होतो, प्लस असलेला मायनस होतो. सो त्यासाठी इथं मी ब्रॅकेट केलेलं आहे. सो क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ, रूट 3 प्लस 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय, क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 into 1 2, 2 plus 1 3, दॅट इज 3 प्लस रूट 3 डिवायडेड बाय 2, 2 गेट होऊन जाईल कॅन्सल, प्लस रूट 3 मायनस 1, हे कशावर आलं, फ्रॉम 1 and 2, इथं लिहून टाकतो, फ्रॉम 1 and 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या व्हॅल्यू पुट केल्या याच्यामध्ये आणि हे आलं आपलं. नेक्स्ट इथं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, 2 1 जा 2, मायनस इंटू मायनस 1, दॅट इज मायनस मायनस प्लस 1, 2 into 1 प्लस 2 प्लस 1, दॅट इज 3 प्लस 3 मायनस इंटू प्लस मायनस रूट 3 डिवायडेड बाय 2, आणि इथं वरती रूट 3 मायनस 1 डिवाइड बाय 2, 2 2 इथं पण कॅन्सल होऊन जाईल. सो इथं न्यूमरेटरमध्ये आला रूट 3 प्लस 1, खाली आला 3 प्लस रूट 3, इथं आला रूट 3 मायनस 1, खाली आला 3 मायनस रूट 3. क्लिअर आहे. सो यामध्ये सेम दिसत नाहीये, डिनॉमिनेटर सेम दिसत नाहीये, सो एलसीएम काढून सॉल्व्ह करावं लागेल. सो एलसीएम काढता येत नाही, दॅट मीन्स मला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. सो क्रॉस मल्टिप्लाय करताना रूट 3 प्लस 1 इंटू 3 मायनस रूट 3 प्लस रूट 3 मायनस 1 3 प्लस रूट 3 डिवायडेड बाय 3 प्लस रूट 3 3 मायनस रूट 3. क्रॉस मल्टिप्लाय इकडून इकडे मल्टिप्लाय करून इकडून मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लाय करून घेऊया, ही टर्म याला मल्टिप्लाय, ही टर्म याला, ही टर्म याला, ही टर्म याला, हे इथं मल्टिप्लाय होईल, हे अशा टाईपमध्ये मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय करून घेऊया, 3 रूट 3. मल्टिप्लाय करत असताना लक्षात ठेवा नेहमी अगोदर साइनचं मल्टिप्लाय, देन कोएफिशियंटचं मल्टिप्लाय, त्या कॉन्स्टंट नंबरचं, प्लस इंटू प्लस प्लस, 3 इंटू रूट 3 3 रूट 3, रूट प्लस इंटू मायनस मायनस, रूट 3 इंटू रूट 3 रूट 9 दॅट इज 3 प्लस 3 मायनस रूट 3 प्लस 3 इंटू रूट 3 प्लस 3 मायनस 3 आणि मायनस रूट 3. परत एक वेळेस लिहू, 3 इंटू रूट 3 करेक्ट होतं, फक्त जागा पुरत नाही. 3 इंटू रूट 3 प्लस मायनस 3 प्लस 3 मायनस रूट 3 प्लस रूट 3 प्लस 3 रूट 3 3 रूट 3 प्लस 3 मायनस 3 आणि मायनस रूट 3 डिवाइड मध्ये a प्लस बी a मायनस बी, दॅट इज 9 मायनस 3. सो मायनस 3 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, 3 रूट 3 दॅट इज, या साईडला लिहून टाकतो मी आता, हे लास्टची स्टेप आहे आपली. सो 3 रूट 3 दॅट इज 6 रूट 3. या दोघांना सॉल्व्ह केलं, 3 रूट 3 6 रूट 3 मायनस रूट 3 मायनस रूट 3 मायनस 2 रूट 3 आणि 9 मायनस 3 खाली आला 6. परत सांगतो इथं काय केलंय, a प्लस बी a मायनस बी, दॅट इज, इथं लिहून टाकतो वाटलं तर 3 चा स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर. सो 9 मायनस 3 दॅट इज वरती 4 रूट 3 अपॉन 6. सो 2 2 जा 4, 2 3 जा 6. सो वरती आला 2 रूट 3, खालच्या 3 ला लिहिता येईल मला, खालच्या 3 लाच मला वेगळ्या टाइप मध्ये लिहिता येईल, रूट 3 इंटू रूट 3. हे झालं कॅन्सल, आन्सर आलं 2 अपॉन रूट 3. कम्प्लीट सॉल्व्ह केल्याच्या नंतर. सो मी काय केल्या प्रॉब्लेम मध्ये, मी परत एक वेळेस सांगतो, काही जण मुलं बघतात की हे खूप मोठं दिसतंय सर, याला रॅशनलायझेशन केल्यास आपल्याला टर्म्स कमी करता येईल, लहान करता येतील, किंवा रॅशनल नंबर मध्ये जर आणता आलं तर आपल्याला इझी पडेल स्क्वेअर रूट काढून सॉल्व्ह करण्यापेक्षा. सो मी हे म्हणतोय की या रॅडिकलच्या मध्ये, स्क्वेअर रूटच्या मध्ये 2 टर्म्स मध्ये सेम व्हॅल्यूज नाहीयेत, त्याच्यामुळं हे सेम टर्म्स नसल्यामुळे, हे लाईक टर्म्स नसल्यामुळं त्यांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येत नाही, आणि ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येत नसल्यामुळं
या टर्म्स लहान करता येत नाही, हे ॲज इट इज राहतील रॅशनलायझेशन केल्याच्या नंतर. पण त्यासाठी याला रॅशनलायझेशन करून जर टर्म अशाच राहणार असतील तर त्यापेक्षा एक्सची व्हॅल्यू जर डायरेक्ट पुट केली तर तुम्हाला लवकर आन्सर निघून येईल. सो त्यासाठी एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करताना मी विचार केला की रूट ऑफ 1 प्लस एक्स, रूट ऑफ 1 प्लस एक्स, रूट ऑफ 1 मायनस एक्स, रूट ऑफ 1 मायनस एक्स एवढ्याच टर्म्स आहेत. सो मी सेपरेट रूट ऑफ 1 ऑफ एक्सची व्हॅल्यू सेपरेट काढली, रूट ऑफ 1 मायनस एक्सची व्हॅल्यू सेपरेट काढली, रूट ऑफ या दोघांची व्हॅल्यू रूट ऑफ 1 प्लस एक्स, रूट ऑफ 1 मायनस एक्स या दोघांची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापस पुट केली. काढल्याच्या नंतर हे परफेक्ट स्क्वेअर बनवून काढलेली रूट मधली व्हॅल्यू. हे परफेक्ट स्क्वेअरला कसं बनवायचे ते मी काल सांगितलेलं. आणि हे काढल्याच्या नंतर क्रॉस मल्टिप्लाय करून रेसिप्रोकल करून सॉल्व्ह केलेलं आहे. आणि ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं, एलसीएम काढता येत नाही, क्रॉस मल्टिप्लाय करून मल्टिप्लिकेशन केलं ब्रॅकेटचं, आणि जे कॅन्सल होते ते कॅन्सल केले. बाकीच्या लाईक टर्मला आपण सॉल्व्ह करून असं आन्सर काढून घेतलं. क्लिअर आहे? सो तुम्ही याला नोट करून घेऊ शकता. अशा टाईपचे प्रॉब्लेम भरपूर विचारतात मुलं, याच्यामध्ये गोंधळून जातात, रॅशनलायझेशन करत बसतात आणि आन्सरच निघत नाही, निघालं तरी रॉंग होऊन जाते. कारण की रॅशनलायझेशनमध्ये खूप लेंदी प्रोसिजर होते, याच्यापेक्षा पण लेंदी प्रोसिजर रॅशनलायझेशनमध्ये होते. क्लिअर आहे? सो लक्षात ठेवा, जर रूटमधल्या व्हॅल्यू सेम नसतील तर तुम्ही रॅशनलायझेशन करत बसू नका. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर काढून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम याच टाईपचा आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता, फक्त एक थोडासा चेंज आहे त्यामध्ये. तर काय चेंज आहे बघूयात. हाच प्रॉब्लेम असणार आहे, फक्त या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे रूट असणार नाही, न्यूमरेटरचा रूट असणार नाही. बस याची व्हॅल्यू काढायची. 1 प्लस एक्स अपॉन 1 प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स प्लस 1 मायनस एक्स अपॉन 1 मायनस रूट ऑफ 1 मायनस एक्स. फक्त न्यूमरेटरचे रूट असणार नाही. तर याची व्हॅल्यू काय? सो बघूया त्याची व्हॅल्यू काय आहे ते. सो हे आपलं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला असताल किंवा नोट करा. नोट केल्यानंतर बेटर आहे. स्क्रीनशॉट जरी काढला तरी त्याला तुम्ही नंतर प्रॅक्टिस करून घ्या, किंवा ओनली स्क्रीनशॉट काढला मोबाईलमध्ये आणि तसंच ठेवला, काही उपयोग नाही आहे त्याचा. जोपर्यंत तुम्ही याला स्वतःच्या हाताने प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मी सांगताना समजल्यासारखं वाटेल. हे ऑब्विसली हे असं होते असं होते असं वाटेल, पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली करायला जाल तुम्हाला येणार नाही, कारण की हे सगळा प्रॅक्टिसचा पार्ट आहे, दॅट इज द मॅथमॅटिक्स. सो पुढे जाऊयात. तुम्ही बघू शकता या प्रॉब्लेम मध्ये पण एक्सची व्हॅल्यू तीच आहे. हा दुसरा क्वेश्चन आहे, एक्सची व्हॅल्यू हीच असेल, फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करताना जो न्यूमरेटर मध्ये रूट होता दोन्ही साईडला तो नाहीये. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तुम्ही बघू शकता आता हे नवीन प्रॉब्लेम मध्ये पण, हे जो नवीन सेकंड प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये पण तुम्हाला रूट ऑफ 1 प्लस एक्स आणि रूट ऑफ 1 मायनस एक्स लागणार आहे. म्हणून मी रूट ऑफ 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू रूट 3 बाय एक्स ची व्हॅल्यू तीच आहे, तर रूट ऑफ 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू पण तीच येईल कारण एक्स ची व्हॅल्यू सेम आहे. परत रूट ऑफ 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू पण तीच येईल कारण एक्स ची व्हॅल्यू परत तीच आहे. सो रूट ऑफ 1 प्लस एक्स, रूट ऑफ 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू तीच आली कारण एक्स ची व्हॅल्यू सेम होती. म्हणून मागच्या प्रॉब्लेम मध्ये जी एक्स ची व्हॅल्यू होती तीच एक्स ची व्हॅल्यू या प्रॉब्लेम मध्ये, फक्त चेंज कुठं झालाय, न्यूमरेटर मध्ये रूट नाहीये. सो मी अगोदर डिनॉमिनेटरच्या रूटच्या व्हॅल्यू काढून घेतल्या, जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये आल्या होत्या तेच या प्रॉब्लेम मध्ये येतील, कारण की मागच्या प्रॉब्लेम मधली एक्स ची व्हॅल्यू या प्रॉब्लेम मधली पण एक्स ची व्हॅल्यू ही सेम आहे. क्लिअर आहे? सो त्यामुळे रूट ऑफ 1 प्लस एक्स आणि रूट ऑफ 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू सेम असेल ॲज टू द प्रिव्हियस प्रॉब्लेम. सो पुढे जाऊयात. सो आपल्याला व्हॅल्यू काढायची आता याची, न्यूमरेटर मध्ये फक्त स्क्वेअर रूट नाही. बघूया त्याला सॉल्व्ह करूयात. 1 प्लस एक्स दॅट इज 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस 1 रूट ऑफ 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू रूट 3 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू रूट 1, फक्त 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू काढायची तर 1 मायनस रूट 3 बाय 2. इथं रूट नाहीये तर एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करा. जिथं रूट आहे त्या पूर्ण रूटच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. 1 मायनस असल्यामुळे ब्रॅकेट, मागच्या वेळेस सांगितलं होतं मायनस साइन पूर्ण ब्रॅकेटच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं, तर ब्रॅकेटची व्हॅल्यू ही आहे तर या पूर्ण व्हॅल्यूला मायनस मल्टिप्लाय करणार आहे, दॅट इज मायनस ब्रॅकेट केला. इथं लिहून टाकतो फ्रॉम 1 and 2 या इक्वेशनची व्हॅल्यू काढायची आणि याच्यामध्ये 1 रूट ऑफ 1 प्लस एक्स आणि रूट ऑफ 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू 1 आणि 2 मधून पुट केली आपण. आता सॉल्व्ह करूयात. क्रॉस मल्टिप्लाय केला न्यूमरेटर मध्ये 2 प्लस रूट 3 डिवायडेड बाय 2 डिनॉमिनेटर मध्ये 2 into 1 2 2 plus 1 3 plus root 3 divided by 2 plus
क्रॉस मल्टिप्लाय केला 2 मायनस रूट 3 डिवाइडेड बाय 2 डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लाय केला 2 1 जा 2 पॉझिटिव्ह 2 आला आणि मायनस इंटू मायनस हा 1 पण प्लस होणार आहे मायनस इंटू मायनस प्लस 1 आणि पॉझिटिव्ह 2 दॅट इज 3 मायनस इंटू प्लस मायनस रूट 3 डिवाइड मध्ये 2 हा 2 याच्यासोबत कॅन्सल हा 2 याच्यासोबत कॅन्सल रेसिप्रोकल होऊन वरती मल्टिप्लाय होणार आहे सो न्यूमरेटर मध्ये आला 2 प्लस रूट 3 डिवाइडेड बाय 3 प्लस रूट 3 इकडे आला 2 मायनस रूट 3 डिवाइडेड बाय 3 मायनस रूट 3 याले डिनॉमिनेटर सेम नाहीये एलसीएम पण काढता येत नाहीये सो क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करा ॲज टू प्रिव्हियस प्रॉब्लेम आता सो इथं असेल 2 प्लस रूट 3 3 मायनस रूट 3 प्लस 2 मायनस रूट 3 3 प्लस रूट 3 डिवाइडेड बाय 3 प्लस रूट 3 3 मायनस रूट सो मल्टिप्लाय करून टाकूयात आता इथं बघूयात मल्टिप्लाय केल्यास काय हा 2 याच्यासोबत हा याच्यासोबत हा याच्यासोबत हा याच्यासोबत इथं असं मल्टिप्लिकेशन सो 2 3 जा 6 2 3 जा 6 मायनस 2 रूट 3 प्लस 3 रूट 3 plus into minus root 3 into root 3 that is 3 plus 2 3 is 6 plus 2 root 3 minus 3 root 3 आणि minus 3 divided by इथं काय येईल आता 3 चा स्क्वेअर minus root 3 चा स्क्वेअर root 3 चा स्क्वेअर लिहूनच टाकतो root 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर राहिलेला पार्ट या साईडला लिहून टाकतो सो काय होऊन जाईल इथं मायनस 2 रूट 3 प्लस 2 रूट 3 कॅन्सल प्लस 3 रूट 3 मायनस 3 रूट 3 कॅन्सल 6 6 जा 12 12 मायनस 6 दॅट इज 6 प्लस 6 मायनस 3 डिवाइडेड बाय 9 मायनस 3 हे असेल आपली नेक्स्ट स्टेप सो 12 मायनस 6 डिवाइडेड बाय 6 that is 6 by 6 that is equal to 1 सो याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आन्सर येईल 1 जर न्यूमरेटर मध्ये फक्त स्क्वेअर रूट काढला होता या प्रॉब्लेम मध्ये तर आन्सर आलं 1 जर न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूट होता तर त्यावेळेस आन्सर आलं होतं आपलं 2 by root 3 सो काय केलं याच्यामध्ये पण रूट ऑफ 1 प्लस x ची व्हॅल्यू लागणार होती याच्यामध्ये रूट ऑफ 1 मायनस x ची व्हॅल्यू परत लागणार होती सो मी रूट ऑफ 1 प्लस x ची व्हॅल्यू सेपरेट काढली रूट ऑफ 1 मायनस x ची व्हॅल्यू सेपरेट काढली आणि व्हॅल्यू पुट केली 1 प्लस x इथं रूट काढायचं नाही म्हणून इथं डायरेक्ट x ची व्हॅल्यू पुट केली रूट 3/2 इथं पण x ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट केली फक्त या रूट ऑफ 1 बाय x ची व्हॅल्यू डायरेक्ट माहिती आहे म्हणून त्याच्या ठिकाणी मी काय पुट केलं रूट 3 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 रूट ऑफ 1 मायनस x च्या व्हॅल्यूला मायनसने मल्टिप्लाय करायचं मायनस लिहिलं आणि या रूट ऑफ 1 मायनस x ची कंप्लीट व्हॅल्यू मी ब्रॅकेट मध्ये लिहिली रूट ऑफ 1 मायनस x ची जी व्हॅल्यू आहे रूट 3 मायनस 1/2 या कंप्लीट व्हॅल्यूला मी ब्रॅकेट मध्ये लिहिली सो आता क्रॉस मल्टिप्लाय केले 2 into 1 2 इथे 2 into 1 2 येईल आणि मायनस प्लस 2 आला मायनस इंटू मायनस 1 कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करतो अगोदर प्लस 2 मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 प्लस 1 दॅट इज 3 आणि प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस रूट 3 डिवाइड बाय 2 अशा टाइप मध्ये 2 2 कॅन्सल होऊन पुढे क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह केले सो तुम्ही चेक करू शकता स्वतः तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः राईट करून बघू शकता आन्सर आले की नाही आले ते तर जाऊयात पुढच्या प्रॉब्लेम्स कडे नेक्स्ट क्वेश्चन असेल 1 upon cube root of 25
मायनस क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 इक्वल टू a इंटू क्यूब रूट ऑफ 25 प्लस b इंटू क्यूब रूट ऑफ 5 प्लस c. हे सॉल्व करायचे आणि फाइंड काय करायचे ते बघूया. फाइंड a प्लस बी प्लस सी, a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आपल्याला इथून काढायची. तर व्हॅल्यू कशी काढणार बघा. तर हा कम्प्लीट लेफ्ट हँड साइड जी आहे या कम्प्लीट लेफ्ट हँड साइडला सॉल्व करून आपल्याला आन्सर ह्या क्यूब रूट ऑफ 25 आणि क्यूब रूट ऑफ 5 या रॅडिकलच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर काढायचे. म्हणजेच काय, या कम्प्लीट लेफ्ट हँड साइडला जर तुम्ही सॉल्व केला तर तुमचा आन्सर अशा टाइपमध्ये दिसायला चालू होईल. आणि याच्यामध्ये आपण जे इक्वल कोइफिशियंट्स आहेत, सॉरी इक्वल रॅडिकल जे आहेत त्यांच्या कोइफिशियंटला आपण इक्वल करणार. समजा या साइडला समजा इकडं एक्स स्क्वेअर 2 आहे आणि इकडं 2x आहे आणि इकडं असंच दिलेलं आहे की इथं समजा ax स्क्वेअर दिलेला आहे आणि इकडं bx दिलेलं आहे आणि इकडं 7x स्क्वेअर दिलेला आहे आणि 2x दिलेला आहे. सो मी इथून क्लिअरली म्हणू शकतो की a ची व्हॅल्यू 7 असेल आणि b ची व्हॅल्यू 2 असेल अशा टाइपमध्ये. कारण की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट a येतं आणि इकडं कोण आहे 7 आहे. सो a इक्वल टू 7 असेल तरच हे दोन काय होतील, इक्वल होतील. सो सेम इथं x ला रिप्रेझेंट करतोय मी इथं सेम रॅडिकलनी. सो बघूयात. तर याला सॉल्व करून या फॉर्मॅटमध्ये कसं आणायचं बघूयात. मगच आपल्याला ए बी सी ची सेपरेट व्हॅल्यू भेटेल आणि देन आपण त्याला काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. सो बघूयात LHS सोल्युशन. 1 अपॉन क्यूब रूट ऑफ 25 मायनस क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1. सो याला जर पाहिलं तर तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेमला कन्सेप्टमध्ये मॅथ्समध्ये कन्सेप्ट जर तुम्हाला यूज करायचा असेल स्टार्टिंगला तर तुम्हाला अगोदर एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे. प्रॉब्लेम बघितल्या काय त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेम दिसते, सेम थिंग. व्हॉट इज द सेम थिंग बिटवीन दॅट प्रॉब्लेम इन दॅट प्रॉब्लेम. सो सेम थिंग काय, जर तुम्हाला सेम थिंग कळाली तर डिफरंट थिंग ऑटोमॅटिक कळून जाते. सारखी गोष्ट कळाली तर वेगळी गोष्ट काय आहे त्या प्रॉब्लेममध्ये तर हे पण कळून जाते. तर दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सेम काय आहे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसून येईल की रूट रॅडिकल सेम आहे, त्या दोन टर्मचे रॅडिकल सेम आहे, क्यूब रूट आणि आतमधले टर्म काय की एका टर्मचा जर स्क्वेअर केला, आतमधल्या एका नंबरचा जर स्क्वेअर केला तर दुसरा नंबर येतोय. सो सेम रॅडिकल आहे आणि आतमधले नंबर एकमेकाचे स्क्वेअर आहेत. तर याच्यावरून आपल्याला लगेच क्लिअर व्हायला पाहिजे की काय आहे, म्हणजे काय यूज होते. आपल्या डोळ्यामध्ये एक चमक यायला पाहिजे. जसं मूवीमध्ये वगैरे म्हणतात, आपण पाहतोय की तेरी आंखों में कुछ चमक सी नजर आती है. सो त्याच टाईपमध्ये ज्या वेळेस आपल्याला अशा टाईपचे प्रॉब्लेम पाहण्यास भेटतात, जसं त्या प्रॉब्लेममध्ये तिकडे इंटरेस्ट असतो तसंच तुम्हाला जर या प्रॉब्लेममध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुमच्या डोळ्यामध्ये ती चमक येईल. तुम्हाला प्रॉब्लेम दिसला की तुम्हाला लगेच लक्षात येईल की इथं काय लागणार आहे, काय यूज होणार आहे, आयडेंटिटी कशी यूज होणार आहे. सो याला जर बघितला तर तुमच्या डोळ्यामध्ये जर ती चमक आणायची असेल तर तुम्हाला तेवढाच इंटरेस्ट, जसं तिकडे इंटरेस्ट असतो मूवीमध्ये, तसाच इंटरेस्ट जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणता आला तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या डोळ्यामध्ये ती चमक येईल. काय यूज होणार आहे ते लगेच लक्षात येऊन जाईल. सो थोडंसं याला ट्राय करूयात, बघूयात हे काय, याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणता येईल. क्यूब रूट ऑफ 25 दॅट इज क्यूब रूट ऑफ 5 चा स्क्वेअर. 25 ला काय लिहिलं मी म्हणलं होतं की या आतमधल्या नंबरचा स्क्वेअर केल्यास हा येतो. याला थोडंसं सॉल्व्ह करूयात. 5 चा स्क्वेअर टू द पॉवर 1/3. आता या पॉवरच्या पॉवरचं काय होतंय, बाय युजिंग एक्सपोनेंट लॉ मल्टिप्लिकेशन होतंय. सो मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लिकेशनचा ऑर्डर मॅटर करत नाही. 2 × 1/3 लिहा किंवा 1/3 × 2 लिहा, काय लिहिलं तरी चालतंय कारण की मल्टिप्लिकेशन तेच येणार आहे. सो मी काय करतो त्याच्यासाठी 5 to the 1/3 अगोदर लिहितो आणि 2 ला बाहेर लिहितो. याच्यामुळे फायदा काय होईल तर तुम्हाला दिसतंय की 5 to the power 1/3 जर मध्ये घेतला तर जो मधली टर्म आहे, जर ही a चा स्क्वेअर जर म्हणता आला, समजा याला मी a कन्सिडर केलं आणि हा a चा स्क्वेअर जर म्हणता आला तर a ची व्हॅल्यू काय असेल 5 to the power 1/3. जर मी याला a स्क्वेअर म्हणला तर a ची व्हॅल्यू काय असेल 5 to the power 1/3. a स्क्वेअर ची व्हॅल्यू ही आहे तर a ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट घेताना स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होणार आणि a ची व्हॅल्यू काय येणार 5 to the power 1/3. तर ही a ची व्हॅल्यू असेल 5 to the power 1/3. तर आता तुम्ही बघू शकता जर a ची व्हॅल्यू 5 to the power 1/3 आहे तर ही मिडल टर्म तीच आहे, जी a होता तीच मिडल टर्म आहे, आणि ही जी लास्ट टर्म आहे ती 1 आहे. 1 नी जर a ला जर मल्टिप्लाय केलं म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म, म्हणजे मी याला जर b कन्सिडर केलं तर a × b केला तर काय येते क्यूब रूट ऑफ 5 ला जर 1 नी मल्टिप्लाय केलं तरी पण काय राहते क्यूब रूट ऑफ 5. पण इथं मला कोइफिशियंट मध्ये 2 दिसत नाहीये. सो 2 दिसत नाही तर इथे ऍडजस्टमेंट वगैरे करत बसू नका. तुम्ही फक्त चेक करा की हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये. तर तुम्हाला लक्षात आलंय
की क्यूब रूट ऑफ 25 इज 5 टू द पॉवर 1/3 चा स्क्वेअर आहे. सो मी त्याला त्या टाइप मध्ये लिहून टाकतो, बघूयात काय इज इक्वल टू 1 अपॉन क्यूब रूट ऑफ 25 ला लिहिता येईल 5 टू द पॉवर 1/3 होल ब्रॅकेट चा स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 1/3 प्लस 1 या टाइप मध्ये. हे या टाइप मध्ये लिहिता आलं तर आता तुम्हाला इथून क्लिअरली दिसून जाईल की हा जो आहे हा a चा स्क्वेअर कन्सिडर केला, याला म्हणलं प्लस b चा स्क्वेअर, तर हा मिडल टर्म काय असेल b चा स्क्वेअर 1 आहे तर b पण 1 असेल, a चा स्क्वेअर हा आहे तर a ची व्हॅल्यू 5 टू द पॉवर 1/3, तर 5 टू द पॉवर 1/3 आणि b ची व्हॅल्यू 1. या 5 टू द पॉवर 1/3 ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर 5 टू द पॉवर 1/3 राहते, म्हणजेच a आणि b चं मल्टिप्लिकेशन केल्यास 5 टू द पॉवर 1/3 येते. म्हणजे हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये, हे दिलेला प्रॉब्लेम a² - ab + b² या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. तर इथं आपले डोळे लगेच चमकले पाहिजेत की ह्या फॉर्मॅट मध्ये काय असतो, कोणती आयडेंटिटी यूज होते. तर इथून आपल्या लक्षात यायला पाहिजे की दॅट इज a³ + b³ इज इक्वल टू a + b a² - ab + b². ही जी आयडेंटिटी आहे, हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट हे क्लिअर आहे, इथपर्यंत झाला असेल तुमचं, लक्षात घेऊन. हा जो फॉर्मॅट आहे a² - ab + b², हा फॉर्मॅट a³ + b³ च्या आयडेंटिटी मध्ये येतो. कोणत्या आयडेंटिटी मध्ये येतो, a³ + b³ च्या आयडेंटिटी मध्ये. तर याच्या ऐवजी मी हे कधी लिहू शकतो, जर या a² - ab + b² च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर मला a + b आणता आला, a² - ab + b² च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर मला a + b आणता आला, तर मी त्याच्या ठिकाणी काय लिहू शकतो, a³ + b³. मग मला डिनॉमिनेटरच्या, या पूर्ण डिनॉमिनेटरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये a + b पाहिजे. तर फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करून चालणार नाही, दॅट इज न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल, दॅट इज इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन वापरायचे आपल्याला. सो मी तेच करतो इथं. सो आपली a ची व्हॅल्यू काय, a² ची व्हॅल्यू 5 टू द 1/3 चा स्क्वेअर आहे, तो a ची व्हॅल्यू काय असेल 5 टू द पॉवर 1/3. सो 1 इंटू ब्रॅकेट मध्ये 5 टू द पॉवर 1/3, a ची व्हॅल्यू प्लस b ची व्हॅल्यू किती आपली 1, b² ची व्हॅल्यू नाही लिहायची, b ची व्हॅल्यू लिहायची, a² ची व्हॅल्यू नाही लिहायची, a ची व्हॅल्यू लिहायची. सो 5 टू द पॉवर 1/3 प्लस 1 डिवायडेड बाय खालच्या टर्मला पण यानेच मल्टिप्लाय करायचं, 5 टू द पॉवर 1/3 प्लस 1, बाकीची ही टर्म ॲज इट इज, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो, 5 टू द पॉवर 1/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 5 टू द पॉवर 1/3 प्लस 1. ही आली आपली टर्म. क्लिअर आहे. सॉल्व करूयात. 5 टू द पॉवर 1/3 त्याला डायरेक्ट लिहून टाकतो आता, क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 डिवायडेड बाय a + b. आता इथून क्लिअरली दिसतोय a + b हा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, बाकीच्या ब्रॅकेट मध्ये कोण आहे, a² - ab + b². तर याच्या ठिकाणी काय लिहितात आपल्याला a³ + b³. सो a दॅट मीन्स 5 टू द पॉवर 1/3 a चा क्यूब प्लस b ची व्हॅल्यू 1 आहे, 1 चा पण क्यूब. सो याला तर काही चेंज करता येणार नाही, क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 ॲज इट इज. हा 3 पॉवरचा मल्टिप्लिकेशन, 3 गेट कॅन्सल, 1 चा क्यूब 1 दॅट इज 5 + 1. सो क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 डिवायडेड बाय 6. सो क्यूब रूट ऑफ 5 डिवाइड बाय 6 प्लस 1/6. सेपरेट केलं. सेपरेट काय केलं, कारण इथं टर्म्स पण ज्याच्यासोबत कम्पेअर करायची, त्या टर्म्स पण कसे आहेत, सेपरेट आहेत. कॉन्स्टंट टर्म सेपरेट आहे, रॅडिकलची टर्म सेपरेट आहे. सो त्यासाठी मी हा 6 याला सेपरेट दिला आणि याला सेपरेट दिला. सो देअरफॉर इथून आपण डायरेक्टली काय लिहू शकतो मग, क्यूब रूट ऑफ 5 डिवायडेड बाय 6 प्लस 1/6 इक्वल टू, याच्या इक्वल मध्ये कोण असेल की राईट हँड साइड, इक्वल टू राईट हँड साइड कोण आहे, a इंटू क्यूब रूट ऑफ 25 प्लस b इंटू क्यूब रूट ऑफ 5 प्लस c. क्लिअर आहे. सो आता आपल्याला दिसतंय क्यूब रूट ऑफ 25 तर लेफ्ट हँड साइडला नाहीच आहे म्हणजेच काय, त्या क्यूब रूट ऑफ 25 ला नाहीच आहे म्हणजे काय, त्याचा कोएफिशिएंट किती आहे 0. सो बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट्स ऑफ इक्वल रॅडिकल्स किंवा इक्वल सेम रॅडिकल्स, इक्वेटिंग कोएफिशिएंट्स ऑफ इक्वल रॅडिकल्स किंवा सेम रॅडिकलचे कोएफिशिएंटला इक्वेट करायचे. सो क्यूब रूट ऑफ 25 इकडे दिसत नाही, म्हणजेच त्याचा कोएफिशिएंट किती असेल 0. बी कोणाचा आहे, क्यूब रूट ऑफ 5 चा कोएफिशिएंट बी आहे, त्याकडे क्यूब रूट ऑफ 5 चा कोएफिशिएंट इकडे काही दिसत नाही. याला मी असं पण लिहू शकतो 1/6 इंटू क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1/6 असं पण लिहू शकतो. म्हणजेच डिवाइड बाय 6 म्हणजेच काय,
डिवाइड एखाद्या नंबरला आपण 6 ने डिवाइड करतो, म्हणजेच त्या नंबरला आपण 1/6 ने मल्टिप्लाय करतो. सो या नंबरला क्यूब रूट ऑफ 5 ला 6 ने डिवाइड करतोय, म्हणजेच या क्यूब रूट ऑफ 5 ला किती मल्टिप्लाय करतोय, 1/6 ने मल्टिप्लाय करतोय. सो आपल्या b ची व्हॅल्यू असेल 1/6. बघा या क्यूब रूट ऑफ 5 चा कोएफिशियंट आहे 1/6 आणि कॉन्स्टंट टर्म फक्त इकडे c कॉन्स्टंट टर्म 1/6 आहे आणि इकडे कॉन्स्टंट टर्म c आहे. So c is equal to असेल 1/6. So therefore a plus b plus c is equal to 0 plus 1/6 plus 1/6, that is equal to 2/6, that is 1/3. हे असेल तुमचं आन्सर. क्लिअर आहे. एकदम सिंपल असा प्रॉब्लेम होता. फक्त कन्सेप्ट काय होता तर चमक, डोळ्यामध्ये चमक, हा आपला कन्सेप्ट होता की आयडेंटिटी एकदम क्लिअरली दिसली पाहिजे तुम्हाला. असं प्रॉब्लेम बघितला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हे तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे, सेम काय वेगळं काय हे लक्षात यायला पाहिजे. असे भरपूर कॉन्सेप्ट्स आहेत, शॉर्टकट ट्रिक्स भरपूर आहेत. जसं तुम्ही एखादी पॉलिनॉमियल लिहिली, त्या पॉलिनॉमियल मध्ये जर 3 हा कोएफिशियंट मध्ये 2 टाइम्स येत असेल, एखादी पॉलिनॉमियल लिहिली आणि 3 हा कोएफिशियंट 2 टाइम येत असेल, तर समजून जायचं की तो a मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब आहे किंवा a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब आहे. का? कारण की a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मध्ये a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. 3 बघा किती टाइम्स आलाय, 2 टाइम्स आलाय. म्हणजे एखादी जी पॉलिनॉमियल आहे टोटल समजा, त्या पॉलिनॉमियल मध्ये एक्स वाय असेल, ए बी असेल, पी क्यू असेल, जे असेल ते असेल. पण 3 जर 2 टाइम मध्ये येत असेल तर a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल. सेम याच टाइपचे जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करचाल तर तुमच्या स्वतःच्या शॉर्ट ट्रिक्स, तुम्हाला असा हा वे येईल बघण्याचा, तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्हाला एकदम प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला एकदम कॅप्चर व्हायला चालू होईल की कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रॉब्लेम दिला आणि काय यूज करता येईल. क्लिअर आहे. सो त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आणि अशा टाईपच्या भरपूर ट्रिक्स आहेत. क्लिअर आहे. सो जसं जसं प्रॅक्टिस करसाल तसं तसं तुमचं डेव्हलप होत जाईल. सो या प्रॉब्लेमला परत एक वेळेस रिपीट करतो. क्यूब रूट ऑफ 25 होता. क्यूब रूट ऑफ 25 म्हणजेच क्यूब रूट ऑफ 5 चा स्क्वेअर आहे, कारण इकडे पण क्यूब रूट आहे, इकडे पण क्यूब रूट आहे, फक्त एका नंबरचा दुसरा स्क्वेअर होता. तर या क्यूब रूटचा 5 चा स्क्वेअर केल्यानंतर काय येतो, क्यूब रूट ऑफ 25. तर मी याला अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं +1. तर a स्क्वेअर याला मी ही कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आलाय. सो मी या ब्रॅकेटच्या मधल्या टर्मला a कन्सिडर केला, तर a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर हे कोणत्या आयडेंटिटी मध्ये येते तर a क्यूब प्लस b क्यूबच्या. तर a क्यूब प्लस b क्यूब मध्ये या a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअरला जर a प्लस b ने मल्टिप्लाय केलं तरच मला a क्यूब प्लस b क्यूब असं शॉर्ट मध्ये लिहिता येते. सो शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी मला या पूर्ण डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचे, a प्लस बी. आता या टर्म वरून a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर वरून मला अगोदर a आणि b ची सेपरेट व्हॅल्यू काढावी लागेल, तरच मला a प्लस b ने मल्टिप्लाय करता येईल. सो फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करता येत नाही, म्हणून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला a प्लस b ने मी काय केलं, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय केलं. सो क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय, क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय, इथंच केलेलं आहे. सो हा आला a प्लस बी, हा a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. हा आला मग हा टोटल आयडेंटिटी कशाची, a क्यूब प्लस b क्यूबची आणि a चा फॉर्म, a ची व्हॅल्यू आहे 5 टू द पॉवर 1/3. सो a क्यूब 5 टू द पॉवर 1/3 चा पॉवर 3 प्लस b क्यूब, b ची व्हॅल्यू 1 आहे, 1 चा क्यूब. न्यूमरेटर मध्ये हे ॲज इट इज असेल. क्यूब रूटला मी लिहून टाकलं परत, क्यूब रूट ऑफ 5 प्लस 1. सो 3 3 कॅन्सल झाला, पॉवरच्या पॉवरचा मल्टिप्लिकेशन बाय युजिंग एक्सपोनेन्शियल लॉ, 5 प्लस 1. सो 6 सेपरेट देऊन टाकला, कारण की आपल्याला कोएफिशियंटला इक्वेट करायचे, जे सेम रॅडिकल आहेत त्यांच्या कोएफिशियंटला इक्वेट करायचे. सो क्यूब रूट ऑफ 25 राईट हँड साईडला प्रेझेंट नाही म्हणजे त्याचा कोएफिशियंट 0 आहे. सो a ची व्हॅल्यू 0 आली. परत b चा इथं क्यूब रूट ऑफ 5 चा कोएफिशियंट b आहे, इथे क्यूब रूट ऑफ 5 चा कोएफिशियंट डिवाइड मध्ये 6 आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ 5 चा कोएफिशियंट आहे 1/6. सो 1/6, c ची व्हॅल्यू 1/6 ऍड केला आणि आन्सर काढून घेतला. पुढचा प्रॉब्लेम याच टाइपचा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता, फक्त आयडेंटिटी चेंज होईल. बघूयात कोणता प्रॉब्लेम आहे. वन अपॉन क्यूब रूट ऑफ 9 प्लस क्यूब रूट ऑफ 3 प्लस 1 इक्वल टू a इंटू क्यूब रूट ऑफ 9 प्लस b इंटू क्यूब रूट ऑफ 3 प्लस c. फाइंड a प्लस बी मायनस सी, a प्लस बी मायनस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सेम हा याच टाईपचा प्रॉब्लेम आहे, फक्त मी साइन मध्ये चेंज केलेला आहे. साइन प्रॉब्लेमच्या साइन मध्ये चेंज केलंय,
प्रॉब्लेमच्या साईनमध्ये चेंज केल्यामुळं तुम्हाला जी यूज करायची आयडेंटिटी आहे ती मागच्या आयडेंटिटीपेक्षा वेगळी असेल. सो चेक करून बघूयात आपण आता काय सोल्युशन. LHS 1/³ रूट ऑफ 9 प्लस रूट ऑफ 3 प्लस 1. आता क्लिअरली दिसतोय जो मधला नंबर आहे रॅडिकल सेम आहे पण पॉवर मधल्या नंबरचा स्क्वेअर आहे फर्स्ट नंबर. सो या नंबरला काय लिहिता येईल मला क्लिअरली 1/9 आहे. सो 3 टू द पॉवर 1/3 याचा स्क्वेअर लिहिता येईल प्लस याला लिहिता येईल 3 टू द पॉवर 1/3 आणि प्लस 1. या रूट ऑफ 9 ला कसं लिहिलं बघा रूट ऑफ 9. सो रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअरचा पॉवर 1/3 ऑर्डर चेंज केली 1/3 अगोदर घेतला 2 नंतर घेतला. सो रूट ऑफ 9 म्हणजे 3 टू द पॉवर 1/3 चा स्क्वेअर आहे. सो त्याच्या ठिकाणी हे पुट केलं मी. सो हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलं जर मी या ब्रॅकेटमधल्या टर्मला ए कन्सिडर केलं तर याचा स्क्वेअर प्लस याला जर कन्सिडर केलं बीचा स्क्वेअर तर बीची व्हॅल्यू 1 असेल एची व्हॅल्यू 3 टू द पॉवर 1/3 असेल. ही टोटल ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे तर एची व्हॅल्यू 3 टू द पॉवर 1/2 1/3 आणि बीची व्हॅल्यू 1. या दोघांचं ए आणि बीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 3 टू द पॉवर 1/3 ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर परत काय येते 3 टू द पॉवर 1/3. सो हे ए बीची व्हॅल्यू आहे दॅट इज हा ए बी. तर हे या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू हे जे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्मॅट कोणत्या आयडेंटिटीमध्ये येतो तर हा या आयडेंटिटीमध्ये येतो कोणत्या दॅट इज ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. या आयडेंटिटीमध्ये दिसतोय तुम्हाला ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आला या आयडेंटिटीमध्ये आला. सो आता आपल्याला ही आयडेंटिटी यूज करावी लागेल. सो आता याच्याऐवजी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या डिनॉमिनेटरच्या टर्मला जर आपण ए मायनस बी ने मल्टिप्लाय केलं तर काय ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे मला त्याला शॉर्टमध्ये लिहिता येईल आणि इथं ऑलरेडी क्यूब रूट आहे. क्यूब रूट आणि पॉवर 3 हा काय होऊन जाईल कॅन्सल आणि आपल्याला काहीतरी सॉल्व्ह करता येईल. परत सांगतो पॉवर मध्ये 3 आहे आणि इथं क्यूब रूट आहे. क्यूब रूट आणि पॉवर 3 हे काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील आणि आपल्याला आन्सर करता येईल. तर मला ए क्यूब मायनस बी क्यूब मध्ये लिहिण्यासाठी हे आपल्याकडे आहे बट आपल्याकडे हे नाहीये तर आपल्याला याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ए मायनस बी पाहिजे. तर फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करता येत नाही म्हणून न्यूमरेटरला पण मी कशाने मल्टिप्लाय करणार ए मायनस बी ने आणि डिनॉमिनेटरला पण कशाने मल्टिप्लाय करणार ए मायनस बी ने. सो इथून आपल्याला माहिती ए ची व्हॅल्यू काय 3 टू द पॉवर 1/3 आणि बी ची व्हॅल्यू काय 1. सो मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो 3 टू द पॉवर 1/3 मायनस 1 ए मायनस बी डिवायडेड बाय 3 टू द पॉवर 1/3 मायनस 1 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी ने मल्टिप्लाय केलं सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज 3 टू द पॉवर 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 टू द पॉवर 1/3 प्लस 1. सेकंड टर्म ॲज इट इज फक्त न्यूमरेटरला ए मायनस बी आणि ए मायनस बी ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. नेक्स्ट पुढे सॉल्व्ह करूया क्यूब रूट ऑफ 3 मायनस 1 डिवायडेड बाय ए मायनस बी ए स्क्वेअर. आता इथून क्लिअरली दिसतंय हा ए मायनस बी आहे हा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे. सो हा असेल ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब. तर याची व्हॅल्यू आहे 3 टू द पॉवर 1/3 चा पॉवर 3 मायनस 1 चा क्यूब दॅट इज क्यूब रूट ऑफ 3 मायनस 1 3 3 कॅन्सल झाला 3 मायनस 1 चा क्यूब 1. सो क्यूब रूट ऑफ 3 मायनस 1 डिवाइड बाय 2. मला व्हॅल्यूज काढायची एबीसीच्या सो टर्म सेपरेट करा सेपरेट डिवाइड करतो. क्यूब रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 मायनस 1/2. क्लियर आहे ठीक आहे. So therefore cube root of 3 divided by 2 minus 1/2 is equal to a into cube root of 9 plus b into cube root of 3 plus c. So cube root of 9 ची टर्म या साइडला नाहीच आहे यालाच मी असं पण लिहू शकतो 1/2 into cube root of 3 minus 1/2. इथून आपल्याला कळेल. तर क्यूब रूट ऑफ 9 ची टर्म राईट हँड साइडला नाहीच आहे म्हणजेच काय इक्वेटिंग कोएफिशिएंट्स. सो देयरफॉर कोएफिशिएंटला इक्वेट केलं देयरफॉर a इज इक्वल टू काय असेल 0 b इज इक्वल टू काय इथं क्यूब रूट ऑफ 3 चा कोएफिशिएंट b आहे इकडे क्यूब रूट ऑफ 3 चा कोएफिशिएंट किती आहे डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे म्हणजेच 1/2 किंवा असं पण बघू शकता 2 ने डिवाइड करतो म्हणजेच 1/2 ने मल्टिप्लाय करतो. तर
इकडे क्यूब रूटचा कोएफिशियंट 1/2 आहे, इकडे क्यूब रूटचा कोएफिशियंट b आहे, दॅट इज b ची व्हॅल्यू असेल 1/2 आणि c इज इक्वल टू काय असेल कॉन्स्टंट टर्म इकडं प्लस c आणि इकडं कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म घेताना किंवा कुठलीही टर्म घेताना साइन सहित घ्यायचे, त्या टर्मचं जे साइन आहे ते सोबत घेतली तर काहीच नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणून b ची व्हॅल्यू मी पॉझिटिव्ह घेतली. इथं a ची टर्मच नाही जो 0 आला, सो c ची पॉझिटिव्ह c ची व्हॅल्यू इथं 1/2 आहे पण 1 चं साइन मायनस आहे, कोणत्याही नंबरचं साइन लेफ्ट हँड साइडला आहे, सो c ची व्हॅल्यू असेल -1/2. सो देअरफॉर a प्लस आपल्याला व्हॅल्यू काढायची ती a प्लस b मायनस c ची, सो a प्लस a ची व्हॅल्यू 0 प्लस 1/2 मायनस हे ॲज इट इज c ची व्हॅल्यू -1/2. सो मायनस मायनस काय होऊन जाईल +1/2, दॅट इज आन्सर येऊन जाईल 1. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. क्लिअर आहे. सो सेम मागच्या टाईपचा प्रॉब्लेम होता, फक्त साइन मध्ये चेंज केलाय त्याच्यामुळं जी यूज करणारी आयडेंटिटी आहे प्रॉब्लेम मध्ये ती आयडेंटिटी पण चेंज झालेली आहे. ठीक आहे, जाऊयात नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. खूप असे इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स आहेत. या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत, फक्त सापडत नाही किंवा जे मी म्हटलं चमक वगैरे त्या टाईपचं तुम्हाला दिसत नाही. जर एकदा कळालं तर पुढे सॉल्व्ह करता येते आणि एक जरी चूक झाली तर कम्प्लीट आन्सर रॉंग होते, त्यासाठी फक्त प्रॅक्टिस पाहिजे. क्लिअर आहे. सो जाऊयात पुढच्या प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट या टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि दिसायला खूप भयानक दिसतात. सो या टाईपचे प्रॉब्लेम खूप जास्त असे म्हणजे बघितल्यानंतर जो स्टुडंट आहे तो घाबरून जातो की अशा टाईपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार, काही आयडियाच नसते आणि बुकमध्ये सहसा त्या टाईपचे प्रॉब्लेम नसतात, सोडवण्याची मेथड माहिती नसते. सो मी या टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहे. आता या टाईपचे प्रॉब्लेम खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारतात, कारण की दिसायला भयानक दिसतात, मुलगा बघितल्यावर घाबरून जातो, सोडवण्याची काहीच मेथड कळत नाही. सो त्या टाईपचे प्रॉब्लेम मी आता घेतोय, इथं स्टार्ट करतोय. बट याला शॉर्ट ट्रिक पण आहे आणि मेथड पण आहे सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येक प्रॉब्लेमला. सो आपण मी मेथड सांगेन अगोदर, नंतर शॉर्ट पण त्या मेथडवरून सॉल्व्ह केल्यानंतर जे येईल तेच तुमची शॉर्टकट ट्रिक असेल. त्या मेथडवरून मी सॉल्व्ह करणार आहे आणि जे सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर येईल तेच तुमची शॉर्टकट ट्रिक आहे. बघूयात कसं असेल. सो फर्स्ट वन असेल रूट ए इंटू रूट ए इंटू रूट ए इंटू डॉट 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 इन्फायनाइट. म्हणजेच काय, हे याची व्हॅल्यू काढायची, या सगळ्याची व्हॅल्यू काय असेल. ए हा कोणताही एक पॉझिटिव्ह नंबर असेल, कारण की रिअल नंबर हा काय असतो स्क्वेअर रूटच्या मध्ये नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतो. सो सुरुवातीला स्क्वेअर रूट ए दिलाय, त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्या मोठ्या स्क्वेअर रूटच्या मध्ये परत आणखीन एक स्क्वेअर रूट आणि त्याच्यामध्ये परत ये, परत या दोन मोठ्या स्क्वेअर रूटच्या मध्ये तिसरा स्क्वेअर रूट आणि त्याच्यामध्ये परत ये, असं स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूट आणि सेम नंबर दिलेले आहेत. जो ए सुरुवातीला आहे तोच ए प्रत्येक वेळेस येतोय आणि हा किती वेळेस येतोय, इन्फायनाइट टाइम्स वेळेस येतोय. म्हणजे जे स्क्वेअर रूट आहेत ते इन्फायनाइट टाइम्स वेळेस घेतलेत आणि इन्फायनाइट टाइम्स वेळेस मध्ये कोण आहे, सेमच नंबर आहे ए. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. या सगळ्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर या सगळ्यांचा स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर आन्सर काय येतं ते. सो अशा टाइपचे आता आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज बघायचे की याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन दिलं तर कसं सॉल्व्ह करायचे, या मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी प्लस आलं तर काय सॉल्व्ह करायचे, मायनस आलं आतमध्ये तर काय सॉल्व्ह करायचे, की रूट ए प्लस रूट ए असं आलं तर काय करता येईल, म्हणजे मध्ये नंबर सेमच राहणार. मग अशा टाइपचे एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जास्त विचारतात. रूट ए मायनस असे इन्फायनाइट टर्म्स आलं तर काय. ठीक आहे, तर या टाइपचा प्रॉब्लेम आपण बघूयात आता. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस इन्फायनाइट टाइम्स येईल त्यावेळेस जे पण इन्फायनाइट टाइम्स येणार आहे त्याला तुम्हाला काय कन्सिडर करायचे, एक्स. त्या सगळ्याला तुम्हाला काय कन्सिडर करायचे, एक्स. सो या सगळ्याला आपण एक्स कन्सिडर करूयात आपण, मग पुढे सॉल्व्ह करूयात. लेट एक्स इज इक्वल टू रूट ऑफ ए इंटू रूट ऑफ ए इंटू रूट ऑफ ए इंटू डॉट 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 इन्फायनाइट. याला मी कन्सिडर केलं, याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकतो. स्क्वेअरिंग करून घेऊयात अगोदर. इन्फायनाइट टाइम्स दिलं तर नेहमी प्लस असेल मायनस असेल. इन्फायनाइट टाइम्स दिलाय आतमध्ये प्लस असेल मायनस असेल, जर सेम नंबर असेल तर दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करून घ्यायचे. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स इथे लिहून टाकतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साईडचा जर स्क्वेअर केला तर राईट हँड साईडचा जो सगळ्यात बाहेरचा स्क्वेअर आहे, कम्प्लीट स्क्वेअर आहे, त्या कम्प्लीट स्क्वेअर काय होऊन जाईल, निघून जाईल. म्हणजे हा बाहेरचा हा जो सगळ्यात मोठा स्क्वेअर होता कम्प्लीट स्क्वेअर सगळ्यावरती, तर हा स्क्वेअर निघून जाईल आणि हा ए बाहेर ओपन होऊन जाईल.
सो ए इंटू आणि बाकीचे ए ॲज इट इज ए इंटू रूट ए इंटू आता नीट लक्षात घ्या इथं हे अगोदर किती टाइम्स होतं इन्फायनाइट टाइम्स. या इन्फायनाइट टाइम्स काय होतं इन्फायनाइट टाइम्स ए पण येतो आणि इन्फायनाइट टाइम्स स्क्वेअर रूट पण येते. सो इन्फायनाइट टाइम्स मधून एक स्क्वेअर रूट निघून गेला. स्क्वेअर केल्यामुळे काय झाला इन्फायनाइट टाइम्सच्या स्क्वेअर रूट मधून एक स्क्वेअर रूट निघून गेला. तर इन्फायनाइट म्हणजे काय खूप मोठा नंबर आहे. तर खूप मोठ्या नंबर मधून 1 2 किंवा 5 10 एक असे जर तुमचे काउंटिंग फायनाइट नंबर्स इन्फायनाइट नंबर मधून जर काही फायनाइट नंबर सबट्रॅक्ट होत असतील तरी पण तो नंबर काय राहतो इन्फायनाइट. कारण की आपल्याला तो नंबरच माहिती नाही. इन्फायनाइट म्हणजे किती मोठा नंबर हे माहिती नाहीये. इन्फायनाइट नंबर मधून 100 सबट्रॅक्ट केले इन्फायनाइटच राहणार. इन्फायनाइट मध्ये 100 नंबर ऍड केला तरी पण ते इन्फायनाइटच राहणार. म्हणजे इन्फायनाइट नंबर मधून फायनाइट नंबर काढले किंवा फायनाइट नंबर ऍड केले तरी पण तो नंबर काय राहणार इन्फायनाइट. म्हणून या इन्फायनाइट टाइम मधून एक स्क्वेअर रूट निघून गेलाय तरी पण तो ए जो आहे तो ए आणि तो जो स्क्वेअर रूट आहे तरी पण तो किती टाइम्स असेल इन्फायनाइट टाइम्सच असेल. क्लिअर आहे हा कन्सेप्ट. इन्फायनाइट टाइम्स ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा ते येणार परत इन्फायनाइट टाइम्सच येणार. सो हे आलेलं आहे. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू आणि या सगळ्याला आपण काय रिप्रेझेंट केलेलं आहे इन्फायनाइट टाइम्स झालंय आणि रूट ए जर इन्फायनाइट टाइम्स असेल तर त्याला आपण काय कन्सिडर केलंय एक्स. म्हणजे मी परत त्याच फॉर्मॅट मध्ये आणलं म्हणून या सगळ्याच्या ठिकाणी मी परत काय लिहितो एक्स. याला लिहितो फ्रॉम 1. सो एक्स कॅन्सल झाला स्क्वेअर सोबत. सो देअरफॉर implies that x is equal to a. तर नेहमी अशा टाइपचे जे प्रॉब्लेम्स येतील तर अशा टाइपच्या प्रॉब्लेमचा आन्सर जे मध्ये सेम नंबर आहे तेच तुमचं या पूर्ण रूटची काय असेल व्हॅल्यू असेल. फॉर एक्झाम्पल रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2 इंटू अप टू डॉट डॉट इन्फायनाइट टाइम्स आहे. तर लगेच याच्यावरून तुम्ही सांगू शकता की या सगळ्याचा आन्सर काय असेल. आतमध्ये कोण आहे ए कोण आहे आपला पॉझिटिव्ह इंटिजर 2 आहे. सो याचा आन्सर काय असेल 2. कारण की तुम्ही याच प्रॉब्लेमला या मेथडने जरी सॉल्व्ह केलं तर आन्सर हेच येणार आहे. बघूयात. देअरफॉर एक्स बरोबर तुम्ही रूट टू असं तुम्ही किती टाइम्स कन्सिडर केलं इन्फायनाइट टाइम्स कन्सिडर केलं. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर केला एक्स स्क्वेअर बरोबर 2 इंटू हे रूट 2 इंटू डॉट डॉट इन्फायनाइट टाइम्स येईल आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू एक्स असेल. एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आणि एक्स इज इक्वल टू काय परत 2. तर सॉल्व्ह जरी केला तरी पण तुम्हाला जे मध्ये नंबर आहे जर मल्टिप्लिकेशन असेल हे लक्षात ठेवा. साईनला लक्षात ठेवायचे. मुलं साईन मध्ये कन्फ्युज होतात. जर रूटच्या मध्ये सेम नंबर आहे आणि स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूटच्या मध्ये स्क्वेअर रूट आहे आणि मध्ये सेम नंबर आहे आणि मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे तर जो सेम नंबर आहे तेच त्या पूर्ण स्क्वेअर रूटच्या एक्सप्रेशनची काय असते आन्सर असते. क्लिअर आहे. सो या टाईप सारखे आपण प्रॉब्लेम जे राहिलेले आहेत वेगवेगळे प्रॉब्लेम प्लस मायनसचे ते उद्याला डिस्कस करणार आहोत. व्यवस्थित आणि एकदम जबरदस्त प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम बघितल्यास मुलाला काहीच आयडिया लागत नाही कसं सॉल्व्ह करायचे. तर या टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला उद्याला पाहायचे. सो आजचा क्लास आपला इथंच फिनिश होईल. सो अशा टाईपचे आजचे दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला न बघता सॉल्व्ह करा. नुसतं स्क्रीनशॉट काढून तुम्ही न बसता जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही. सो घरी राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. ओके, थँक्यू सो मच. टुडेज क्लास इज फिनिश्ड.